एक टर्नल त्यांनी तयार केलं, एक टर्नल तयार केलं कारण अनावश्यक दगड या मंदिराच्या परिसरामध्ये येऊ नये. पण स्लोप माउंटेनला त्यांनी चॉईस करून याची निर्मिती करत असताना तो जो वरचा जो टॉप आहे त्याचा कलश तो शिवलिंगासारखा डेकोरेट केला, त्याच्या चारी बाजूनी नंदी त्यांनी डेकोरेट केलं. त्यानंतर तो गोपुरमचा रेल्वे इंजिन सारखा दिसणारा पोर्शन आहे, तिथे शिव बसलेले आहेत, ती ड्रायव्हर सीट आहे चॅरियटची. त्यानंतर हा सभा मंडपावरती एक कमळाचं फुलाचं डेकोरेशन, जे उमललेलं कमळाचं फुल आहे, मधून शिवलिंग प्रकट होतंय. त्याच्या चारी बाजूने दिसणारा तो प्राणी सिंहासारखा दिसतोय, परंतु तो पूर्णतः सिंह नाही आहे. त्याचा समोरचा पाय हत्तीसारखा आहे, पाठीमागचे ड्रॅगनचे पाय. त्यानंतर त्याचं जे मानेचं पोर्शन ते गरुडाचं आहे. त्यानंतर त्याचं माउथ लॉयन्स आहे, कारण कलाकाराच्या कल्पनेमध्ये काय की हत्ती समोरच्या पायाने त्याची ताकद दाखवतो म्हणून तो कोणती दाखवलं. त्यानंतर ते गरुडाची मानेसाठी की 360 डिग्रीमध्ये तो फिरवण्याची क्षमता देतो म्हणतोय. माउथमध्ये इतके टीथ स्ट्रॉंग आहे की जे 4 पट आपल्यापेक्षा 4 पट वजनाचा प्राणी कॅरी करण्याची क्षमता तो सिंह ठेवतो, म्हणून सिंहाची ते पोट जे आहे ते याचे गेंड्याचे आणि पाठ जे आहे ती कासवाची. ही विचार आहे कलाकाराची. आणि हे स्वास्तिकच्या आकारामध्ये एकमेकाला हात उचलून त्याने अभिवादन करताना दाखवलं, डरकाळी मारता येते कलाकाराच्या कल्पनेमध्ये जे तर ते अभिवादन करताय असं म्हणतात. त्यानंतर आद्यमंडप आहे, आद्यमंडपाला वेलउटीने डेकोरेट केलं, एक बाहुल्य आकाराचा ग्रुप इथे भजन म्हणतोय कारण हॉली ॲटमॉस्फिअर ते निर्माण करतंय. त्यानंतर त्याच्या वरच्या पोर्शनला 2 सिंह एकमेकांना स्वात आहेत, ते डरकाळी करतात, त्याची सुद्धा तीच अवस्था. त्यानंतर ते छोटे जे डॉल्स आहेत त्या घोस्ट डॉल आहे, म्हणजे पिशाच्याच्या बावल्या आहेत त्या, कारण भगवान शंकर हे स्मशानाचं दैवत मानलं जाईल म्हणून. त्यानंतर हे नंदी मंडप आहे, कारण जिथे शिव आणि पार्वती विराजमान आहे तिथं नंदी नाही, ते विषय अपूर्ण आहे. मोठा नंदी याच्यामध्ये त्या नंदी माता आहे ती हवन जळताना दिसते ओम आणि तिची फ्लेम आहे. त्यानंतर हे 2 पिलर्स आहे, हे दोन्ही पिलर जे ते भगवान शंकराला डेडिकेट ते त्याचं व्यापन, त्याच्यावरती त्रिशूल आहे, त्याच्यावरती सुदर्शन चक्र होतं तोरडं म्हणून ओळखू येतं. त्यानंतर हा एंट्रन्स गेट आहे, वरती नगारखाना आरतीच्या वेळेस नगाडे वाजवण्याची व्यवस्था आहे, ती सगळी व्यवस्था आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये जे डेकोरेशन आहे कॉर्नरमध्ये, प्लीज आता एक मोबाईल द्या तुमचा एक फोटो काढायचा. भाई आणरे मोबाईल इकडे 2 मिनिट, त्याचा चांगला आहे तो आयफोन आहे.